शुभ सकाळ माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्टिच विथ सरितावरती. तर घरचं रेग्युलरचं रुटीनचं काम उरकून मी शॉपवरती आली होती. शॉपची साफसफाई झाली आणि त्यानंतर आज जी ब्लाऊज द्यायचे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हे ब्लाऊज मी कटिंगला घेतलेलं आहे. माझ्या पाठीमागे मशीनवर पाहत आहे ते सुद्धा ब्लाऊज आज द्यायचं आहे. तर ते वर्कचं ब्लाऊज आहे. याच्यानंतर त्याचा नंबर आहे. सो हा ब्लाऊज पहिला मला द्यायचा होता. म्हणून सगळ्यात अगोदर हा ब्लाऊज कटिंगला घेतला. तुम्ही पाहताय शॉपवरती कुणीच नाही आहे सध्या. वन मॅन आर्मी म्हणजेच एकटीनेच किल्ला लढवायचा चालू आहे. कारण प्रत्येकजण काही ना काही कामात बिझी आहे आणि सध्या व्हायरल चालू झालेला आहे. सो तुम्ही सुद्धा सगळ्याजणी काळजी घ्या. मला सुद्धा व्हायरलमधून बरं व्हायला 4-5 दिवस लागलेच होते. कारण आता हे उन्हाळ्यापासून एवढ्या कडक उन्हाळ्यापासून पावसाळा सुरू झालेला आहे. सो त्यामुळे सगळ्यांना बारीक-सारीक छोटा-मोठा आजार पण चालूच आहे. तर मुलांसोबत तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. कारण आपण जर फिट असेल तर आपल्या परिवाराला आपण सांभाळू शकतो किंवा त्यांची काळजी घेऊ शकतो. मुलालेकरांचं सगळं आपल्याला करावंच लागतं. त्यासाठी स्वतः सगळ्यांनी सांभाळून राहा. तरी ते मी अस्तर कटिंग करून घेतलं होतं. 4 टक्सचं ब्लाऊज आहे. 36 चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे. 4 टक्स विथ बेल्ट आणि हा आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस. जेणेकरून बऱ्याच साड्यांवरती हा मॅच करता येतो. प्लेन साडीवरती, वर्कच्या साडीवरती किंवा अगदी म्हणजे काठाची एखादी साडी असेल तरीसुद्धा या काठाच्या कलरची तरीसुद्धा हा ब्लाऊज पीस मॅच होतोय. आता कटिंग केल्यानंतर कटिंग कसं ठेवायचं हे सुद्धा तुम्ही पाहताय. मी तुम्हाला इथे बघा डबल कटिंग फिरवून दाखवलं होतं. पहिल्यांदा सरळ ठेवलं होतं आणि पट्टी अशी ॲडजस्ट केली होती. तुम्हाला क्रॉस कटिंगमध्येच ॲडजस्ट होत असेल तर क्रॉस कटिंग ठेवू शकता. पण मला हे स्ट्रेट कटिंगच करायचं होतं. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा पीस फिरवला होता. तर पुन्हा मी याला मूळ पदावरती ठेवून कटिंग करत आहे. मार्जिन थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे आणि मग कटिंग करायचं आहे. म्हणजे जोडताना वगैरे आपल्याला कट टू कट शिलाई वगैरे बसत नाही. त्यासाठी अस्तर कट टू कट करायचं आहे. मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं मार्जिन ठेवूनच कटिंग करायचं आहे. सो इथे अस्तर कटिंग करून झालं. मेन फॅब्रिक कटिंग करून झालेलं आहे. गळ्याची पट्टी वगैरे काढून घेते आणि आता हे ब्लाऊज कटिंग करून प्रोसेसमध्ये चालू आहे काम. चला तर मग आता मशीनवरती पुढची प्रोसेस करूया. खूप साऱ्या ताईंना ब्लाऊज जोडताना, ब्लाऊज शिवताना किंवा ब्लाऊजला अस्तर अटॅच करताना प्रॉब्लेम्स होतात किंवा कॅनव्हासवरती गळा कटिंग करताना, गळा जोडताना प्रॉब्लेम्स होतात. तर या व्हिडिओमधून त्या ताईंना खूप सारं शिकायला मिळणार आहे. तर कॅनव्हासवरती गळा जोडताना किंवा पलटी मारायचा असेल गळा तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. सरळ फॅब्रिक ठेवलेला आहे. सरळवरती म्हणजेच वरचा भाग आहे तो सरळ आहे. त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे. त्याच्यावरती हा ड्राफ्टिंग केलेला कॅनव्हासचा गळा आहे तो ठेवलेला आहे. 1 इंचाचं मार्जिन दिलेलं आहे साईड फिटिंगसाठी किंवा साईड मार्जिन आतमध्ये फोल्डिंग करण्यासाठी कॅनव्हासवरती. आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथे टिप मारून घ्यायची आहे. पिना अटॅच करायच्या आहे. चाचणी पिनांमुळे कपडा हलत नाही. कारण ह्या कपड्याला थोडंसं गोल्डन प्रिंट आहे. तर ते रबर प्रिंट असल्यामुळे थोडंसं चिटकतं कपड्यांना किंवा मशीन प्रेस होते त्यावेळेला शिलाईच्या वेळेला. म्हणून मी ते पिनासुद्धा लावून घेतलेले आहेत आणि जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता पाव इंचाचा गॅप देऊन किंवा मार्जिन देऊन इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमचा शेप असेल तर कट्स मारायचे आहेत. कट्स तुम्हाला कंपल्सरी मारायचे आहेत ज्यामुळे तुमचं फिनिशिंग खूप छान येतं. गळा पलटा केल्यानंतर त्याला सुंदर असा सुरेख शेप येतो. तर या पद्धतीने आपल्याला थोडंसं अस्तर आणि मेन फॅब्रिक सेंटरला पलटवून घ्यायचं आहे आणि अस्तरकडच्या बाजूने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. आता माझी सवय अशी आहे त्यामुळे मी असं जोडते. तुमची जर पद्धत वेगळी असेल किंवा तुम्ही मेन फॅब्रिक वरती करून जोडत असाल तरीसुद्धा काहीच चुकीचं नाही. तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही ही गोष्ट करून घेऊ शकता. कोणत्याही पद्धतीने शिवा. तुम्हाला जर परफेक्शन माहीत असेल कामाचं तर तुमचं फिनिशिंग सहित काम सुंदरच होणार आहे आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर सुरेखच दिसणार आहे. सो असं नाही की मी असं जोडले म्हणजे माझी पद्धत बरोबर आहे. तुम्ही असं जोडत नसाल तर तुमची पद्धत चुकीची आहे. कारण बऱ्याच वेळेला बिगिनर्स ताई असतात त्यांनासुद्धा लक्षात येत नसतात प्रॉपर गोष्टी आणि त्यांना वाटतं दुसऱ्याचं काही पाहिलं की आपण जे करतोय आजपर्यंत ते चुकीचं आहे. तर असं चुकीचं नसतं. आपल्या सवयीचा तो अनुभव असतो. आपल्याला ज्या गोष्टीचं प्रॅक्टिस असतं त्याच पद्धतीने आपण कामं करतो. तर इथे मी आता पूर्ण गळा टीप मारून घेतलेली आहे. गळा खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. त्यानंतर लागलंच मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक जे आहे त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा तुम्ही पिना लावून काम करू शकता. आता माझं इतक्या वर्षांचं प्रॅक्टिस आहे सो मी बिना पिनांचा रिस्क घेऊ शकते कारण हात बसलेला असतो. पण तुम्ही मात्र इथे पिनं लावूनच काम करत जा किंवा तुम्ही मागे एका ताईने विचारलं होतं अस्तर जोडताना तुम्ही पेस्टिंग करता का किंवा
फेविकॉलने चिटकता का अस्तर? तर नाही ताई, त्यांनासुद्धा मी या व्हिडिओतून सांगू इच्छिते. बऱ्याच वेळेला एखाद्या कमेंटचा उत्तर देणं किंवा एखाद्या कमेंटला रिप्लाय देणं कामातून राहून जातं. सो त्या ताईंनासुद्धा मी ते सांगते आहे, की मी या पद्धतीने अस्तर जोडून घेते, शिवून घेते. मी कोणत्याही पद्धतीचं पेस्टिंग वगैरे करत बसत नाही. त्याला वेळही जातो. मी एकदा ट्राय केलं होतं नवीन असताना लोकांचं पाहून किंवा कोणाचं तरी ऐकलं होतं. तर मला काही ते पटलं नाही किंवा माझ्या वेळेनुसार ते मॅच होत नव्हतं. सो मी ती गोष्ट तिथेच ड्रॉप केली आणि पुढे आपलीच पद्धत अवगत करत मी हे काम करते तर अशा पद्धतीने शिवून काम पटकन होतं. आता बघा बॅक पार्ट आहे, परफेक्ट गळा तयार झालेला तुम्ही पाहू शकता. सुरेख असा शेप आलेला आहे. त्यानंतर कुठेही झोळ आलेलं नाही, कुठेही तिथे चुनी आलेली नाही. बऱ्याच ताई म्हणतात की बॅक पार्ट जोडताना झोळ येतो. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पाठीमागचा पार्ट जोडून घ्या. तुम्हालाही अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. आता मला प्रॉब्लेम होतोय तो म्हणजे सारखा बॉबिनचा धागा आहे तो अडकतोय. आता हा का होतोय ते सांगते. एकतर घाईचं काम असतं आणि घाईच्या कामात हे सगळं होणं साहजिक असतं. कारण आपल्याला सुद्धा लक्ष द्यायला इकडे-तिकडे गोष्टी बऱ्याच असतात. त्यामुळे ह्या धाग्याचा प्रॉब्लेम आहे. ॲक्चुअली कधीतरी बॉक्समधून एखादा धागा थोडासा जाड येतो किंवा एखादा धागा खूप नाजूक असतो, कच्चा असतो म्हणू शकता. तर तो थोडासा एकतर पिंजतो आणि सारखा बॉबिन केसमध्ये अडकतो किंवा वरून थोडंसं टाईटनेस आला तर तो तुटू शकतो. तर आज माझ्या ह्या पिंक धाग्यासोबत सारखा मला हाच प्रॉब्लेम होत होता. पण काय सवय झालेली असते त्याच्यामुळे या प्रॉब्लेम्सला सुद्धा आपण फेस करून पुढे जातो. सो सारखा धागा तुम्ही पाहताय चेंज करावा लागतोय, अडकतोय बॉबिन केसमध्ये. पण कलर माझ्याकडे हाच एक बॉबिनचा धागा शिल्लक होता किंवा हाच एक रील आहे तो माझ्याकडे शिल्लक आहे या ब्लाऊजसाठी. त्यामुळे मला दुसरा ऑप्शन नव्हता. तर धागा तुटतोय, मी तो चेंज करते याच प्रकारे हा ब्लाऊज मला कंप्लीट करायचा होता आज. चला तर मग आता पुढे जाऊया. आता फ्रंट साईड आहे ती मी तयार करून ठेवली होती. बॅक साईड तयार केल्यानंतर जो गळ्याचा पार्ट निघाला त्याच्यातून मी हुकपट्टी काढून लूकपट्टी काढून ती जोडून घेतली आणि त्यानंतर शोल्डर आहे ते जोडायच्या अगोदर पुढच्या भागाचे गळे आहेत त्यांना पट्टी लावून घेतली. तर पट्टी लावून घेतलेली आहे आणि पाठीमागच्या भागाला कॅनव्हास आहे त्यामुळे पाठीमागचा भाग ऑलरेडी रेडी झालेला आहे विथ फिनिशिंग. त्यानंतर शोल्डर जोडायचे आहे. शोल्डर जोडताना आपण आता पुढचा भाग आहे तो खाली ठेवलेला आहे. नेहमी आपण गळापट्टी लावतो त्यावेळेला खालचा भाग ठेवतो तो पाठीमागचा असतो. यावेळेला खालचा भाग आहे तो पुढचा ठेवलेला आहे. तर यासुद्धा गोष्टी असतात की आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत डिझाईनच्या ब्लाऊजसोबत त्या आपल्याला कंप्लीट कराव्या लागतात. अशा पद्धतीने शोल्डर जोडून झालेला आहे. डबल टिप मारलेली आहे. राहिलेला शिल्लक मार्जिन कट करून टाकलेला आहे. आणि या ज्या गळ्याच्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती मी डायरेक्ट स्टिच करून घेते फिक्समध्ये. कारण ह्या ब्लाऊजला वरून सुंदर नाजूक अशी लेस लावायला सांगितलेली आहे क्लायंटनी. सो हा ब्लाऊज इथपर्यंत रेडी झालेला आहे. आता इथून पुढे आपल्याला चेकिंग काय करायचं आहे. आता हा ब्लाऊजचा चेकिंग टाईम तुम्ही म्हणू शकता. स्लीव्ज वगैरे रेडी करून ठेवल्या होत्या. त्या अगोदर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मार्जिनचा भाग आहे साईड फिटिंगचा तो बरोबर आहे का पाहायचा आहे. कारण कमी जास्त असेल तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम होतो. आता बाही तयार करून ठेवली होती तुम्ही पाहू शकता. पुढचा भाग अर्धा इंच ऑलरेडी तयार झालेला आहे. तयार करूनच ठेवलेला आहे तो. तर बाही तयार करून ठेवल्यामुळे पटकन आपल्याला शोल्डर वगैरे जोडली की या गोष्टी सोप्या जातात आणि आपलं काम अगदी फिनिशिंगनी परफेक्शनमध्ये तयार होतं आणि वेळेत तयार होतं. जास्त वेळ खाऊ काम वाढत नाही किंवा जास्त खेचलं जात नाही काम. आता बघा ही बाही ते अटॅच करून झालेली आहे. एकदा मी तरीसुद्धा रिचेकिंग करते आहे. दोन्हीही बाजू परफेक्ट आहेत का? तरी ते परफेक्ट आलेले आहेत. थोडंफार इकडे-तिकडे असेल तर दुसऱ्या शिलाईमध्ये किंवा दुसऱ्या टिपेमध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. लागलीच इथे प्रेस बटनची पट्टी आहे तीसुद्धा आपण इथे अटॅच केलेली आहे. डबल टिप मारून झालेली आहे. ॲज पर याच साईडचा स्लीव्ह लावलेला आहे तसंच आपल्याला त्या साईडचा स्लीव्हसुद्धा लावायचा आहे. आणि इथे बघा पहिला स्लीव्ह आपण आहे तो फ्रंट साईडने तयार केला होता म्हणजे जोडायला सुरुवात केली होती. दुसरा स्लीव्ह जो आहे तो आपण बॅक साईडने जोडायला सुरुवात केलेली आहे किंवा तयार करायला सुरुवात केलेली आहे. कारण जसं मी या अगोदर म्हटलं की आपला जसा प्रॅक्टिसचा भाग आहे किंवा आपल्याला जशी सवय आहे आपल्या हातात जसं काम येतं त्या पद्धतीने आपल्याला करायची सवय लागलेली आहे. तीच पद्धत आपण अवगतायची आहे. कोणाचंही बघून आपली पद्धत बदलून दुसरी पद्धत तुम्ही जर आपली करू पाहत असाल तर त्याला वेळ लागतो. सो आपल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्यालाच सुटेबल राहतात. दोन्ही साईडचा स्लीव्ज लागलेला आहे. कुठेही खेचलेलं नाही, कुठेही ओढलेलं नाही किंवा कुठेही असा ताण पडत नाही ब्लाऊजला सरळ केल्यानंतर. आता ओव्हरलॉक करून साईड फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. साईड फिटिंग केल्यानंतर लेससुद्धा लावून माझी झालेली आहे. आणि सुंदर असा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. आणि कोणाचा तरी कॉल आला आहे त्यामुळे मी कॉलवरती बोलत होते. कारण क्लायंटचं दुसऱ्याचे ब्लाऊज द्यायचं होतं संध्याकाळी. त्यांचं अजून घ्यायचंच आहे. तर हे अगोदरचे ब्लाऊज तयार केल्यानंतर त्यांचं घ्यायचं आहे.
सो त्यांचा कॉल होता. त्यांना सांगत होते मी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या म्हणून. 7 नंतरच म्हणजे 5:30 नंतर डिलिव्हरी टायमिंग असतं 8 वाजेपर्यंत, कारण हेमिंग वगैरे ब्लाऊज व्हायला वेळ लागतो. सो हा ब्लाऊज या पद्धतीने तयार झालेला आहे. पटकन तयार होतो. आपण जर नियोजनबद्ध काम केलं तर आपल्या कामाची पद्धत आपण जर व्यवस्थित मॅनेज केली तर आपलंसुद्धा काम परफेक्शनने होतं आणि परफेक्टच होतं. तर तयार झालेला ब्लाऊज तुम्ही पाहू शकता. आजच्या दिवसातला पहिला ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता हुक लूकसुद्धा मलाच करायचं होतं. सो हुक लूकसुद्धा इथं तयार करून ब्लाऊज रेडी झालेला आहे. सुंदर असा दिसतोय लेसमुळे. नाजूक समोसापट्टीची लेस आहे गोल्डन कलरची आणि ब्लाऊज लागल्यानंतर अजूनच 4 चांद लागलेले आहेत त्या ब्लाऊजला. सो या पद्धतीने आजचा ब्लाऊज, आजची ऑर्डर डन केलेली आहे. तुम्हाला आजचा ब्लाऊज कसा वाटला? व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला मला शाबासकी द्यायची असेल तर कमेंटद्वारे करू शकता आणि सुंदर सुंदर कमेंट पाहून मलासुद्धा छान वाटतं. शाबासकी वगैरे काही अपेक्षा नसते. पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय.